लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत. आढावा बैठका घेतल्या जातात आणि त्यामध्ये राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर भेटी होतात. तर राजकीय समीकरणाच्या दृष्टिकोनातनं पुढचे प्रयत्न किंवा युतीचे प्रयत्न अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. तर तसे काही प्रयत्न मनसेकडनं किंवा शिवसेना शिंदे गटाकडनं होतील का? नाही, मुळात असं आहे की बघा, शिवसेना शिंदे गट असेल किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, आयडिओलॉजिकली तरी आमच्यात कुठला डिफरन्सेस नाहीये. पण युती करायची की नाही, किंवा आयडिओलॉजिकल डिफरन्सेस जरी नसले तरी काही पॉलिटिकल डिफरन्सेस असू शकतात. युती करायची की नाही या संदर्भातला अंतिम निर्णय हा सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेतील. 10 तारीखला आमदार अपात्रतेसंदर्भातील निर्णय आहे. मात्र त्याआधीच मुख्यमंत्री म्हणतात की मी 8 महिने अजून मुख्यमंत्री राहणार आहे. कसं पाहता या वक्तव्याकडे? मला कल्पना नाही आता मुख्यमंत्री किती दिवस असेल किती दिवस नाही. मला वाटतं ते येणारा काळ ठरवेल. जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर मनसेची भूमिका नेमकी काय आहे? कारण मुळात काय माहितीये का, की त्यावेळेला कोण काय खात होतं, कोण काय खात होतं हे तर काय आपण बघितलं नाही, आपल्याला काय माहिती नाही. पण गेल्या 10 वर्षात जे बघितलं, तर राष्ट्रवादीने पैसे भरपूर खाल्ले. बाकी कोणी काय खाल्लं किंवा कोणी काय खाल्लं मला माहित नाही. पण राष्ट्रवादीने कमिशन आणि पैसे भरपूर खाल्ले हे बघितलं आपण. ज्या पद्धतीने बारवाल्यांचा जो विषय होता, कशी वसुली केली जात होती, कोणाकोणाला कमिशन जात होतं. त्यामुळे प्रभू रामचंद्र काय खायचे काय खात नव्हते मला माहित नाही. पण राष्ट्रवादीवाले पैसे खात होते एवढं नक्की. जितेंद्र आव्हाड समोर आल्यास थेट वध करणार अशी थेट धमकी आहे ती अयोध्येतील परमहंस आचार्यांनी दिलेली आहे. त्यांना विचारा आता त्याचं उत्तर मी काय देऊ.